नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 8, उद्योग. उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. पक्का माल हा टिकाऊ, अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित असतो. उद्योग किंवा कारखानदारी हे द्वितीयक व्यवसाय आहेत. साधनसंपत्तीची उपलब्धता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगती व अनुकूल घटक औद्योगिकीकरणास चालना देतात. उद्योगधंद्यांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळाल्याने देशाचा आर्थिक विकास साधला जातो. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ कच्चा माल, मनुष्यबळ, पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. घटकांच्या उपलब्धतेनुसार प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन होतात. उद्योगधंद्यांना आवश्यक घटकांचे वितरण असमान असल्याने विकास सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही. घनदाट वने, पर्वतमय वाळवंटी प्रदेश उद्योगधंद्यांसाठी प्रतिकूल ठरतात. लोहपोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी कच्चा माल, ऊर्जा साधने हे प्रमुख घटक आहेत. लोहपोलाद उद्योगधंद्यात वापरण्यात येणारा कच्चा माल अवजड असल्याने उद्योगांजवळ कच्चा माल वाहून नेणे किफायतशीर नसते. लोहपोलाद उद्योग कच्चा माल असलेल्या प्रदेशात स्थापन केले जातात. उदाहरणार्थ जमशेदपूर येथे लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे. मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी व्यवसायांचा किंवा उद्योगांचा समावेश लघुउद्योगात होतो. मध्यम उद्योगात फळप्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. अवजड मोठ्या उद्योगात सिमेंट, साखर, लोहपोलाद इत्यादींचा समावेश होतो. अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ साखर हा एक पक्का माल आहे. हा गोड पदार्थ, बिस्किट, जाम, जेली यांच्या कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे. उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय, फळप्रक्रिया, अन्नप्रक्रिया, गुऱ्हाळ, वस्त्रोद्योग, साखर उद्योग इत्यादी. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी तसेच दरडोई उत्पन्नात वाढ, देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ, नागरिकांना रोजगार, परकीय चलनात वाढ इत्यादींसाठी औद्योगिकीकरणाचा विकास आवश्यक आहे. उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर इत्यादींमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची
स्थापना केली आहे. आपण त्याला MIDC असं म्हणूनही ओळखतो. पुढे बघूयात. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने पूरक असलेले उद्योग वसलेले असतात. औद्योगिक क्षेत्रामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. माहिती तंत्रज्ञान शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. कुशल मनुष्यबळामुळे माहिती तंत्रज्ञान उद्योगात भारताने प्रगती केली आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगात तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे, संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात मांडणे तसेच मागणीनुसार माहिती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे माहिती हाताळली जाते. संगणक, मोबाईल इत्यादी साधनांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा प्रमुख भाग आहे. उद्योजक व्यक्ती किंवा उद्योग समूहाने समाजहित पर्यावरण संतुलनासाठी केलेल्या कृतीस सामाजिक दायित्व असे म्हणतात. $5 कोटींपेक्षा जास्त नफा मिळवणाऱ्या किंवा कमवणाऱ्या उद्योजक किंवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी यासाठी शासन आग्रही असते. उदाहरणार्थ शैक्षणिक सोयी, आरोग्यविषयक सुविधा, गाव किंवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्ती केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. उद्योगात कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करताना काही अपायकारक अवशिष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. त्यास औद्योगिक प्रदूषके असे म्हणतात. औद्योगिक प्रदूषकांमुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. औद्योगिक प्रदूषण टाळण्यासाठी इंधनाची बचत करणारी वाहने व यंत्रसामुग्रीची निर्मिती, नैसर्गिक संसाधनांचे संधारण, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणे गरजेचे आहे. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राज्य व राष्ट्रीय पातळीवर कायदे नियम केले आहेत. उदाहरणार्थ जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा इत्यादी. जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. छोटे बंधारे, तळी, कालवे बांधणे, जल पुनर्भरण करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे, जलप्रदूषण कमी करणे इत्यादी उपायातून जलव्यवस्थापन करता येते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.